फक्त आणि फक्त आता 30 दिवस बाकी आहेत गणेशोत्सवाला आणि भरपूर दिवसानंतर मी आलो आहे साईरामकडे त्याच्या मूर्ती शाळेमध्ये. मूर्ती शाळेत काय काय कसं कसं काय काम चालू आहे, तसं किती गणपती झालेत, किती गणपती अजून पेंडिंग आहेत, काय किती बनवायचे आहेत, काय कसं वर्क चालू आहे ते सगळं बघायला आता आपण आतमध्ये एंट्री करूया. दादू साहेब बघ मोठी वाटते. तर ह्या मूर्त्या रेडी आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 2 चालू आहे. तिकडचे 2 नाही ना, ते नाही ना काय करायचे. तर हा देखील साईचा मित्र आहे, जो साईला मदत करायला येतो, कारण की साईने भरपूर अशा ऑर्डर घेतलेल्या आहेत आणि आता काही दिवस बाकी आहेत म्हणून मग त्याला तो हा त्याचा मित्र आहे तो मदत करायला येतो मूर्त्यांना. मूर्त्या तर झालेल्या आहेत रेडी आणि त्यांना फक्त आता रंगकाम करायचं बाकी आहे, कलरचं काम करायचं बाकी आहे. 10 इथे रेडी आहेत, 6 अजून बनवायचे आहेत. फक्त शाडू माती आणि ही जी मूर्ती आहे तीच ही आहे. गणपती बनवून झालेला आहे, मोर बनवायचा बाकी आहे. भूक पडणार त्याला माती लाव. ती नको घेऊ रे, ती नको घेऊ. खाली लागणार एसी लावायचा ना मग. त्याला मी जर बोललो नको येऊ ना बंद कर. फक्त बोलायची होती माझ्या. मी हेच करतो काय भिंतो. काढला का तू काढला? मी काढलं ते किती वाटत काय आपण. तर जाणून घेऊया आपण साईराम मूर्तिकार काळे यांच्याकडून एखादी मूर्ती बनवताना त्याच्या मनात भाव काय चालू असतात, विचार काय चालू असतात तसं. तर थोडक्यात आपले मत स्पष्ट करा. अरे बाबा मला इथं लय टेन्शन आहे, मला तोंडातून शब्द फुटत नाही. गप. पण जो तुम्ही काय टाइमपास करत होतात ना तेव्हा सुरुवातीला तेव्हा तर मूर्त्या बनवायला लागायच्या होत्या. आता तसं अंगाशी येत आहे, 1 महिना बाकी आहे. किती बाबा पेंडिंग आहे अजून? ए जा ना बाबा, तिकडे 20 रुपये त्याचे ते 20 रुपयासाठी रिटर्न आला गाडी घेऊन. मी गेलाच नाही, बसलेला तिथं. तू चहा मागवतो तुला चहा. तर फायनली बालरूप तयार झालेलं आहे. आता बघा शेवटची सोळे लावले की मूर्ती झाली तयार. आणि तशाच इथं आतमध्ये देखील आहेत, एकूण 10 आहेत. 10 त्याच्यातली ही तयार झालेली आहे, ही होते आणि ह्या पण तसं झालेलं आहे. अरे चांगला धावले ना, चेकिंग चालू आहे चेकिंग. तो आणतो मला कॉपीराईटवर कॉपीराईट. इकडे गाणी चालूच असतात, गाणी इकडची काय पण त्याची बॉडी लागते. लिक्विड वाल्याची बॉडी आणि त्याची बॉडी पर्याय आहे बाहेर.
अरे मी जाऊन शोधणार आहे तिकडे हात पहिला आता आणि मग घेऊन